मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. तुमच्यामुळे म्हणता आलं बरं मला नाही गाता येत. एक तारी घेऊन भजन करायची ती. हल्ली बी एक तारीवरले भजन आहेत. मी पहिल्यांदा रेल्वेन जाचो ना, लय दिवसपासून सुरू आहे मय तर ते एक तारी. मया झोपडीचा बांबू लई किडका, मई झोपडी मोडल बर का. गाडी कर बुवा. हे असे भजन ती कशाला म्हणील. काही भजन काही 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 काही. एक जणानं कीर्तनातच गवळण म्हणली. गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. अरे मी म्हणलं तो फोन करून जायचं ना रे. तुझ्या गवळणीला नव्हता का फोन सुमल्या. या बापाची जागिरी आहे का नालाय का काही म्हणतो कीर्तनात. इतके काही काही पांचट हो, इतके पांचट काही काही इतके पांचट. ती बाई भजन करती एक तारी घेऊन. एका बाईचं भजन ऐकलं म्या. राम राम. मी म्हणलं किती जन्माचं पापू द्यायला आलं रे बाळ्या तू. काय भजन. पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. बापरे. सकाळी खाल्लेल्या भाकरी दुपारा उलटाल्या. शाबास म्हणलं तुकाराम महाराजाची चुलती. आणि लोक पैसे सोडायलेत. पैसे तमासगिराय होत. विठाला विठाला एक तारी आणि चिपळी घेऊन भजन केलं म्हणून नाचे मागे मागे. माझा जगाचा बाप हे ऋण फेडण्यासाठी नाचते. नंतर सांगतो ऋणाचा अर्थ. बांधिक सांगितलं तुम्हाला ऋण कसं असते. योग असा आला, नाचू लागली तरी समोरचा अष्टधातूची मूर्ती काहीच बोलणं. तिने विचार केला आपण नाचत असताना ही नाचणं याला बरं वाटत नसन. मग पायात चाळ बांधले. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. नाचू लागली. नाचत असताना आईनं पाहिलं. सांगितलं मीरा, हे मीरा मीरा. काय म्हणतील लोक. आई दारण खिडक्या लावून घे. आपल्या वाड्यात आहे मी देवघरात आहे. मी कोणाच्या मंडपात नाही, मी कोणाच्या दारात नाही. मी देवघरात नाचते, आपल्या वाड्यात नाचते. आणि आई कोणापुढं नाचते माहिती. एक जन्म दिलेली माय मला बघायली एक, आणि एक जगाची आई बघायली दोन. समोर बसलेली जी मूर्ती होती का ती जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची होती. ती जगाची आई. आणि जी नाचू नको म्हणते ती जन्म दिलेली माय. कोण बघायला आई मला. एक जन्म दिलेली माय बघायली आणि एक जगाची. पण माईनं सांगितलं बाई बाबाला आवडत नाही तुझ्या. आई तू बाबाला सांगण्याचा प्रयत्न कर. आज इकोपाला गेलेत बाबा. राजाजीने भेजा विष का प्याला, विषाचा प्यालाच आणला. वाचायचं असेल तर भजन बंद कर. आणि भजन बंद करायचं नसेल तर हे पिऊन टाक. पिऊन टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अष्टधातूची मूर्ती लोखंडासारखी काळीजर झाली. काळीजर झाली. काळीजर. एके दिवशी सकाळच्या संध्याकाळ सारखी नाचत राहिली देवाच्या पुढं. भगवंताचं चिंतन करीत राहिली. जेवढे श्वास त्याच्या कृपेने मिळत होते त्या प्रत्येक श्वासाला त्याचं नाव घेत होती. प्रत्येक श्वासाला त्याचं नाव घेत होती. आयुष्यभर जितके श्वास भेटलेत त्या श्वासाच्या बदल्यात त्याचं भजन करीत होती. आणि मग विचारलं देवा
अरे मी भजन केलंय, तुला आवडतंय याच्याहून कळालं मला माझ्या बाबानं पाठवलेलं विष ते मी प्राशन केलंय, दूध माझ्या अंगात गेलंय आणि विष तुझ्या अंगात घेतलंस. मला कळालं देवा, कळालं. पण देवा दुःख एका गोष्टीचं वाटतंय, तू एका जागेवर ठाम मांडून बसलेला आहेस. काय उत्तर तोंडातून पडतं ना पडतं, तेवढ्या अवकाशात अष्टधातूची मूर्ती उभी राहिली आणि मीराच्या सानिध्यात नृत्य करत होती, नृत्य करत होती, नृत्य करत होती. म्हणून नाचे मागे मागे. 22 दिवस एक यज्ञ राहिला. पुरावा क्रमांक 2. मीराबाईच्या सानिध्यात नृत्य नाचत होता, म्हणजे तिचं विष शमन केलं. हा नाचत होता हा भाग सोडून द्या, तिचं काम पूर्णत्वाला नेलंय, नाचत होता. 22 दिवसावर एका यज्ञाची पूर्ण आहुती आली. यज्ञ मोठा होता. आज असा आपल्या सप्तात बळीराम बाबा काला हा परिसांगता असती, परिसमाप्ती असती, तसा यज्ञाची पूर्ण आहुती ही परिसांगता असती. 1400 लोक त्या यज्ञामध्ये, आणि 1400 लोक यज्ञात असताना जगाच्या मालकानं काही विद्वान लोकांसोबत मीटिंग घेतली. त्या यज्ञातले प्रमुख 5 लोक पांडव होते. मीटिंग घेतली आणि सांगितलं त्या लोकांनी, भगवान जगदानंद कंद जगतपती पूर्णाहुती 22 दिवसावर आली आणि पूर्णाहुतीचे मंत्र येण्याची पात्रता किंवा कुवत किंवा ती आकलन शक्ती किंवा ती द्वत्ता आमच्याकडे थोडीशी त्रुटी आहे आणि ते येणारा व्यक्ती अमक्या अमक्या ठिकाणी त्या व्यक्तीला घेऊन या, आपला यज्ञ पूर्णत्वाला जाईल. जगाच्या मालकानं सांगितलं, हे घरानंच झालं हो. आता अर्जुनानं सांगितलं मी आणतो. गेले अर्जुन. म्हणून नाचे मागे मागे. पुरावा क्रमांक 2. अर्जुन ज्या वेळेला महाराजाला आणायला जातात त्यावेळेला जगाच्या मालकानं सांगितलं, अर्जुनजी ऐका ऐका, महाराज आणायचा आहे, ग्रामपंचायतचा सदस्य नाही, सोसायटीचा मेंबर नाही, एखादा पुढारी आणायचा नाही, आणि महाराज बी आणायचा आहे तर ते गिरगावकर नाही आणायचा. तो त्या काळातला द्वापार युगातला साधू. एक जण म्हणला, मला इतके गाथे पाठ आहेत, मी स्वतःचा मालक आहे. मी आणलं, येडपट हेस रे तू. तू पाकिट घेऊन 2 घंटे लोकायचा नोकर आहे ना, तरी पांचटवाणी मालकच म्हणतो. आपल्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती बघा नाही यायची. आमच्यावर घेतले की खसखस पिकती नाही का तुमची. तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलतेच येत नाही का. लय उद्या रजिस्टर करून आता दानच करायला तुम्ही हायवेला नाही का. विठाला विठाला विठाला. खरंच महाराज आपण मालक नाहीत, आपण नौकर आहेत. किमान ज्ञानोबाराय तुकोबारायचे तरी नौकर आहेत, मानावंच लागेल. आपण त्यांच्या नावानं जगतो, ज्यांच्या नावानं जगतो त्यांना जर मालक म्हणत नसतील तर कोटी जन्माचं पाप उतू आलंय समजायचं त्या महाराजाचं. विठाला विठाला. जा 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 या घेऊन महाराजाला. तर अर्जुनाला असा थोडासा पुरुषार्थ होता. वा ब्रेक के बाद पुरुषार्थ होता अर्जुनाला, कारण संग्रामे हरुजिंतीला होता असं कधी कधी. एति भोगियाम क्षत्रम बारजारम एति सर्वाम भवाम तिलाग्रम लेपम सकल भाजा मिश्रितम खादानम आलशम निहारम. विठला विठला असं चलत राहते, काय ताण नाही. ध्येयधर्म शरीराची प्रक्रिया, काय त्याला. एखादा म्हणेन तू इतका तरुण आहे तरी तू होतंगडं दुखू नका, मग आम्हाला जांभळ येण्यात काय. चलत राहतं, शरीर आपल्या हातात नाही. गेले अर्जुन. अर्जुनाने 10-5 पावलं टाकल्याच्या नंतर सांगितलं, भगवान माझा ऐकून जर नाही आला तर तुमचा लेटर पॅड द्या. अर्जुनाने दिला शिक्का, भगवंतानं शिक्का मारून लेटर पॅड देऊन टाकला. गेले अर्जुन. महाराज मी पार्थ आहे. कोण पार्थ. पार्थ ते पृथक्कीचे बाळ. पृथक्की म्हणजे कुंती. एक कविता होती आम्हाला, फार सुंदर कविता. पृथक्की म्हणजे कुंती, आणि त्या कुंतीचा पुत्र मी अर्जुन आहे. वा वा काय काम आहे. यज्ञाकरता घेऊन जाण्यासाठी आलो, म्हणून नाचे मागे मागे. अर्जुना पार्था धनुर्धरा, मी तुमच्याकडे येण्यासाठी दुमत नाही येईल, पण माझी एक अडचण आहे.
मला 60,000 यज्ञाचं पुण्य लागतंय. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय. अर्जुन म्हणले आमच्या पहिल्याच सप्त्यातली पहिलीच पंगत द्यायचा मेळ नाही, तर हे 60,000 यज्ञाचं पुण्य. येतो महाराज. हो या, खुशाल. ते महाराज त्या काळातला. या म्हणले या. मग अर्जुनाच्या लक्षात आलं कमराला खोसलेली पुटुळी होती ती. महाराज हे वाचा. त्यानं तर दरूचा उघडत नाही महाराजानं. ते महाराज बी किती अधिकारी असेल कल्पना करा. आणि मग त्या पर्णकुटीच्या खिंडीतून ते लेटर पॅड टाकला. तर महाराज आतमध्ये धुनी लावून बसलेले होते. त्यानं ते लेटर पॅड वाचिला नाही, काय नाही, धुनीत पेटीला ना अर्जुनाकडे इस्तू टाकला. अरे बापरे म्हणले, एवढ्याचा लेटर पॅड पेटून बाहेर टाकलाय. चला आपली नाही ताकद. भीम म्हणला मी आणतो. मी भीम गेले. महाराज असे पटांगणात दगडावर बसलेले होते. आता कोणाला वाटतंय वजन हाणाव, काही वजन. एका घरी गेल्या ते म्हणला महाराज आपली टीव्ही कस काय वाटती. मी म्हणलं रावणाला ओव्हरटेक केलं तुम्ही. कारण भिताडा एवढी टीव्ही होती ना, त्या मधात बसणं म्हणून त्या टीव्हीचे कोपरे बसणत म्हणून भिताड खिसलं. इकून भिताड खिसलं, इकून खिसलं, खालून फरची फोडली, वरूनच छत जरा फोडा आणि मग ते टिवाड बसिलं. हो म्हणजे एवढी त्याची टीव्ही. आणि पुन्हा 3 बाऱ्या म्हणला आपली टीव्ही कस काय. तर मी काही विरोधात बोललो नाही, कारण बुका त्याच्या हातात होता. मी काही नाही जास्त नाही बोललो विरोधात. म्हणलं जाऊ द्या बुका याच्याकडे, आपण कशाला विरोधात बोलावं. म्हणलं फार छान टीव्ही. पण कळत झाला ना मी रगील. आणि त्याचा अति कळत झाला. म्हणले महाराज अशी टीव्ही. म्हणलं एक सांगू का, चॅनल बदला बरं. त्याने ते हातात घेतलं की असं बदललं. बघा महाराज इथून बदलत आहे. म्हणलं एक सांगू का, मी लय गाव पाहिलेत दादा. मी ज्याची टीव्ही अशी पाहिली की त्याच्या टीव्ही पुढे तुझी टीव्ही काय हा याच्यापेक्षा मोठी. म्हणलं तू ह्या टीव्हीचे चॅनल हातातल्या रिमोटनं बदलले ना. मी अशा माणसाची टीव्ही पाहिली त्याच्या घरी बसलो जरसक. आता मी तर काय घेत नसतो काय, मी काय घ्यायला सोन्याची घेईन. मी काय बेकारी नाही, कारण ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा आहे गिरगावकरावर. हो मी कशाची घेईन. पण काय आपल्याला जर ज्याच्या नदीला पाणी येते आणि ईर कशाला खांदायची. तुमच्या इथं आल्यावर जर मला पाहायला भेटत असेल तर कशाला ती टीव्ही काय अंगाव घेऊन झोपायचंय का. काय करायची इथून गेल्यावर झोपाव का टीव्ही पहा. त्याच्यापेक्षा बरी ना आपलं तुमच्या जिथं अर्ध्या तासानं आधी याचं तुमचीच बघायची. बिल तुम्हीच भरा. कशाला ताण घ्यायचा आहे का नाही. आगाऊपणा करायचाच नाही ना. विठ्ठला विठ्ठला बसल्याच्या नंतर त्याचं पोरग आणि मोठा समुद्र कधी वड्याच्या नादी लागत नसते बरं का, हे लक्षात ठेवा. वडे लय शहाणे. पाऊस आला की वडे बंब भरत येत, दगड पण लोटीत येत. आणि पाऊस बंद झाल्या छापी भिजवायला पाणी नाही. छापी जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळायची, चिलमीच्या खालून लावतेत ते धुडकं. लय वडे येडगळ. व तुझा आला दम नाही वडायला. ते मोठा माणूस त्याच्या मुलाला म्हणलं भागवत लाव बरं. त्यानं लावलं भागवत, पण हात त्याच्या अशीच मांडीवर होते. म्हणलं रिमोट नाही काय नाही, पलंगावर मी बसलेला, ती एकूण पट्ट बसलेलं 8वीचं. भागवत लावलं म्हणलं टात लगेच भागवत. ढवळ्या कपड्यावाल्याचं चालू होतं पुन्हा. मी म्हणलं त्या ढवळ्या कपड्यावाल्याचं लाव बरं. ढवळ्या कपड्यावाले म्हणजे दिल्लीतली. त्यांना लगेच ढवळ्या कपड्यावाल्याचं पुढाऱ्याचं लावलं. कोण कोणीकडे गेलं, कोण कोणीकडे गेलं, कोण कशात गेलं, कोण काय गेलं, त्यांनी ते लगेच लावलं. पण काय होतं माहिती आहे का, त्याचा बाप पाया पडला, त्याचे आजोबा पाया पडले, त्याची आई पाया पडली, त्याची आजी पाया पडली, म्हणून ते पाया पडलं. आणि आपण म्हणावतो हे कसं बदललं. तर ते म्हणून ज्याला आपण पाया पडायलो एवढी मोठी लायक लोक ऐकायला याचं आलेत आणि याला टी व्ही कळून कसं चॅनल बदललं. त्याच्यामुळं अंगावर याचं कधीच नाही बोलायचं. मी पुन्हा त्याला विचारलं पुन्हा भागवत लाव बरं. सेकंदातच पुन्हा भागवत लावलं. त्याला विचारलं रिमोटचा काय मिळेल. म्हणले महाराज आमच्या टी व्हीला रिमोट नाही, आमच्या टी व्हीला सेन्सर आहे. म्हणलं सेन्सरची टी व्ही रिमोटवर चलती ना. ते म्हणले पण आमच्या टी व्हीला वेगळा सेन्सर आहे. आमच्या घरातल्या सगळ्या डोळ्याचं सेन्सर आणि तिचं एक आहे. डोळे मिच केले की चॅनल बदलत आहे. गळ्यात शपथ माझ्या गोळ्या नाही संपल्या.
मी पाहिली ती टीव्ही. त्यानं नुसते डोळे मिचकिले की चॅनल बदलत आहे. ह्या भिताड्याला सांगितलंय, भिताड्या तो ही टीव्ही गण खपके आहे पण रिमोटवर चलती, त्याची पापनाव चलती. ते मोगाड्यात बसलं. ते पुन्हा म्हणलंच नाही आपला टीव्ही किती मोठा आहे. अशी काही काही माणसं असतात नादिक, स्वतःचा पुरुषार्थ सांगणारी. तसा आमच्या भीमाकडे एक गोष्ट घडली. भीमाला वाईट नाही म्हणणार, पण घडली एक गोष्ट भीमाच्या जीवनात. महाराज दगडावर बसले, म्हणून नाचे मागे मागे, हा ध्यानात ठेवा. मला कधी हुकल्यावर जागेवा आणि जा, कळत नाही कधी कधी. आणि मग महाराज असे दगडावर बसलेले बाबाजी. भीमाला वाटलं आपल्या अर्जुन नावाच्या भावानं महाराज आणले नाही, देवाचा लेटर पॅड दिल्यावर महाराज आले नाही, आपण ताकदीच्या बळावर. भीमानं 50-50 झाडं अशी उपटिले. तुरीचे नाही, कापसाचे नाही, सोयाबीनचे नाही, एका झाडाची 15 खण जोडणी होईल. झाड किती मोठं असेल कल्पना करा. असे 50-50 झाडं उपटिले तनपुरे बाबा. आणि भीमा असा डुलू लागला. महाराज म्हणलं, बेट मला ताकद दाखवायली. महाराजाच्या मांडीखाली कुबडी होती. ती कुबडी असते ना अशी हात टेकून जप करायची. ती कुबडी अशी फिरिल्याबरोबर 200-400 झाडं उपटले आणि भीमाच्या भोवताल खोपी तयार झाली. अरे बापरे म्हणला, चलो याची काठी फिरल्यावर 400-200 झाडं उपटते. हे काय येत नाही आपल्या छंद. चला देवाला सांगितलं, असा कुठं महाराज असतो का? देवानं सांगितलं, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जरा हिशोबान जाते का, गिरगावकडे थोडाच आणायचा आहे. देव नरोश 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 देव. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.